नमस्कार मित्रांनो, मी मनचलचल परत एक जबरदस्त स्टोरी आणली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की. प्रेम हा शब्द नाही, तो एक अनुभव आहे आणि ही कथा आहे त्या अनुभवाची. ही कथा आहे आरव आणि काव्या यांची. दोन्ही विदुर. आरवने आपली पत्नी गमावली होती, काव्याने आपला नवरा गमावला होता. दोघांनाही जीवनाचे कठीण वाटचाल दाखवली होती, पण नशिबाने त्यांना पुन्हा एकत्र आणले. आरव एक जबाबदार पुरुष, काव्या एक सजग स्त्री. त्यांच्या दोन्ही मुलं आहेत, दोन्हीकडे आई वडील आहेत. संसाराच्या ओढीत ते हरवले होते, पण त्यांच्या नात्यात एक विशेष दुवा होता. दोघांनाही पुन्हा प्रेम करायचं होतं, पुन्हा जगायचं होतं. आणि मग आली काव्याच्या वाढदिवसाची रात्र. आरवने तिला एक सरप्राईज ट्रिप दिली. फक्त ती आणि तो गोव्याच्या दिशेने निघालेल्या या प्रवासात पावसाची साथ होती. रात्रीच्या वेळी एका निर्जन ठिकाणी थांबले, पावसात भिजले, एकमेकांच्या मिठीत विरघळले आणि आपलं हरवलेलं प्रेम पुन्हा शोधलं. गोव्यातील हॉटेलमध्ये त्या 2 दिवसांनी त्यांच्या नात्याला नवी ऊर्जा दिली. समुद्र किनारा, सूर्यास्त, मेणबत्त्या मेणबत्त्यांचा प्रकाश आणि एकमेकांचा स्पर्श या सगळ्यांनी त्यांना पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पाडलं. ही कथा आहे प्रेमाच्या पुनर्जन्माची, दुसऱ्या वेळी मिळालेल्या प्रेमाची, दोन मोडलेल्या हृदयाची जी एकमेकांत विलीन झाली आणि संसारात हे प्रेम जिवंत ठेवता येतं हे दाखवणारी. कारण प्रेम कधी संपत नाही, ते फक्त बदलते. कधी लपून राहतं, पण थोडी संधी दिली, थोडा वेळ दिला तर पुन्हा तसंच ताजं होतं, तसंच तरुण होतं. हेच तर प्रेमाचं खरं रहस्य आहे ना. मी काव्या, वय 36 वर्ष. आम्ही मुंबईत राहतो. माझ्या जोडीदाराचे नाव आरव. आमचे घराणे मोठे आहे आणि मी, आरव, आमची 2 मुलं आणि आरवचे आई वडील. गेल्या काही दिवसापूर्वी माझा वाढदिवस होता. आरवने मला एक अप्रतिम सरप्राईज दिले. त्याने फक्त आम्ही दोघेजण फिरायला जाण्याचा प्लॅन केला होता. आरव माझा दुसरा नवरा आहे. मी माझा पहिला नवरा गेल्यावर आरवला भेटले. आरवची पत्नीही गेली होती. 2 मोडलेली माणसं, 2 मोडलेली हृदये. आम्ही एकमेकांच्या जखमांना उपचार दिले. हळूहळू प्रेम जन्माला आलं. आता आम्ही एकत्र आहोत. पण कधी कधी भूतकाळाच्या सावल्या आमच्या नात्यावर पडतात. त्या सावल्या दूर करण्यासाठी आरवने ही सरप्राईज ट्रिप प्लॅन केली होती. माझ्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी आम्ही दोघे ऑफिसहून घरी आलो. घरी सर्वांनी केक कापला, मला शुभेच्छा दिल्या. संध्याकाळी आम्ही बॅगा भरल्या आणि रात्री उशिरा निघालो. आरवने आमच्या 4 चाकी गाडी काढली आणि आम्ही मुंबई सोडली. गोव्याच्या दिशेने निघालो. पहाटेच्या सुमारास पाऊस सुरू झाला होता. गाडीत गाणी सुरू होती. आरव गाडी चालवत होता. त्याचा हात माझ्या हातात होता, कधी माझ्या मांडीवर तर कधी माझ्या गालावर. आम्ही बोलत नव्हतो, पण आमचे हात एकमेकांशी बोलत होते. त्या स्पर्शातून प्रेमाची जाणीव होत होती. पावसाच्या सरी, गाण्यांची मधुरता आणि एकमेकांचा स्पर्श या तिन्ही गोष्टी आमच्या प्रवासात मोहर उमटवत होत्या. आरव कधी कधी माझ्याकडे पाहत असे. त्यांच्या डोळ्यात मला त्यांच्या मृत प्रज्ञेची सावली जाणवत नसे, तर माझ्या मृत नवऱ्याची सावली देखील आता हरवली होती. कारण आरवच्या प्रेमाने त्या सावल्या विरघळल्या होत्या. काव्या, तुला माहिती का, तू मला पुन्हा जगायला शिकवलंस, आरव म्हणाला. आम्ही एकमेकांना शिकवलंय, मी उत्तर दिले. काही अंतरावर गेल्यावर आरवने हायवे सोडून सर्व्हिस रोडवर गाडी वळवली. तो गाडी एका निर्मनुष्य ठिकाणी थांबवली. तिथे एक छोटासा पूल होता. रात्रीची शांतता, पावसाचा हलकासा आवाज आणि आजूबाजूला कोणीही नव्हते. आरवने खिडकीतून बाहेर पाहिले. काव्या, आज आपण या ठिकाणी काही वेळ थांबूया. खूप शांत आहे इथं, आरव म्हणाला. मी चिंतित झाले. इथं कोणी आलं तर? एकटा आहोत आपण. आरव हसला. कोणी येणार नाही इथं, आणि जर कोणी आलं तर त्याच्या गाडीचा प्रकाश आधी दिसेल. काळजी करू नकोस.
तो गाडीतून बाहेर पडला, दोन्ही बाजूंनी थोडा पुढे जाऊन परत आला. पाऊस अजून सुरू होता. मी देखील गाडीतून बाहेर आले. थंडगार पावसाच्या सरींनी माझ्या अंगावर पडायला सुरुवात केली. आरवने माझ्याकडे आला. त्याने मला मिठी मारली. त्या मिठीत मला त्यांच्या शरीराची ऊब जाणवत होती. पावसात उभे राहून आम्ही एकमेकांना मिठी मारत होतो. त्या मिठीतून प्रेमाची भाषा उमटत होती. त्यांचा स्पर्श मला हवा हवासा वाटत होता. त्याने माझे गाल हातात घेतले आणि माझ्या कपाळावर हलकासा स्पर्श केला. तो स्पर्श पावसाच्या सरीमध्ये विरघळला. आरवचा हात माझ्या पाठीवर फिरत होता. त्यांची ऊब मला सुखावून टाकत होती. आरवने मला सावकाश गाडीजवळ नेले. गाडीचा दरवाजा उघडून त्याने मला गाडीच्या मागच्या सीटवर बसवले. पण मी पुन्हा बाहेर आले. पावसात भिजण्याचा आनंद काही औरच होता. पाऊस खूप सुंदर आहे ना काव्या? आरव म्हणाला. हो, पावसात आपण बराच वेळ थांबलो नाही. कधी? मी उत्तर दिले. आरवने पुन्हा मला मिठी मारली. त्यांचा श्वास माझ्या कानाजवळ जाणवत होता. त्या त्या श्वासात प्रेम आणि प्रेमळपणा होता. त्यांचे ओठ माझ्या कानांशी येत होते. तो कुजबुजला. तुला माहिती काव्या, तू माझ्यासाठी किती खास आहेस. तुझा हा वाढदिवस मला विशेष बनवायचा आहे. तू मला पुन्हा जगायला शिकवलंस. मी तुला कधी विसरणार नाही. मी त्यांच्या छातीवर डोके ठेवले. त्यांच्या हृदयाचे ठोके जाणवत होते. त्या ठोक्यात त्यांच्या प्रेमाची गती होती. आम्ही पावसात उभे होतो. त्यांच्या हाताने माझे केस हलके सोडले. त्यांचे हात माझ्या पाठीवरून खाली सरकत होते. आरव, इथे कोणी आलं तर? मी पुन्हा विचारले. कोणीही येणार नाही, आणि जर आलं तर मी दारात उभा आहे. तुला काही होऊ देणार नाही, त्याने आत्मविश्वासाने सांगितले. तू माझी ताकद आहेस काव्या. मी तुला कधीही दुखवू देणार नाही. पाऊस थोडा मंदावला होता. आरवने माझा हात धरला आणि मला गाडीच्या मागच्या बाजूला घेऊन गेला. तिथे एक छोटी जागा होती, जिथे उभे राहून दूरवर पाहता येत होते. काव्या, पहा किती सुंदर दिसतंय सगळं, आरव म्हणाला. दूरवर हिरवीगार झाडे, त्यावर पावसाच्या थेंबांची चमक, आकाशात ढगांचा रांगा, सगळं काही जणू स्वप्नासारखं होतं. आरवने मला पाठीमागून मिठी मारली. त्यांची होनओटी माझ्या खांद्यावर होती. त्यांच्या हाताने माझे हात धरले होते. आमची बोटे एकमेकांत गुंफली होती. हा वाढदिवस तुला कधी विसरू देणार नाही, आरव कुजबुजला. मी मागे वळून त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात प्रेमाचा ओलावा होता. त्याने माझ्या ओठावर हलकासा स्पर्श केला. तो स्पर्श हळूहळू वाढत गेला. पावसाचे थेंब आमच्या चेहऱ्यावर पडत होते, पण त्या थेंबांपेक्षा त्यांच्या होठांची ऊब जास्त जाणवत होती. आरवने मला गाडीत बसवले. तो स्वतः देखील गाडीत आला. गाडीचे दार बंद झाले. बाहेर पावसाचा आवाज होता. गाडीत शांतता होती. त्या शांततेत आरवचा स्पर्श सगळं काही बोलत होता. त्याने माझा हात धरला. माझ्या बोटांनी माझ्या हातांची मसाज करायला सुरुवात केली. मी माझे डोळे मिटले. त्या स्पर्शात मी हरवून गेले. काव्य, मला तुझ्या जवळ राहायचं आहे आज, फक्त तू आणि मी, आरव म्हणाला. मी डोळे उघडले. त्यांच्याकडे पाहिलं. त्यांचे डोळे प्रेमाने चमकत होते. त्यांनी माझ्याकडे असे पाहिले की माझं हृदय धडधडू लागलं. आपण दोघेही दुसऱ्याचे पती पत्नी होतो, पण नशिबाने आम्हाला पुन्हा एकत्र आणलं. आता हा माणूस माझं सगळं आहे. आरव, धन्यवाद या सरप्राईज साठी, मी म्हणाली. हे सरप्राईज फक्त सुरुवात आहे. पुढे अजून बरेच काही आहे. मला तुझ्याबरोबर संपूर्ण आयुष्य जगायचं आहे. तो हसला. त्याने गाणी सुरू केली. एक जुनी प्रेमगीत वाजत होती. त्या गाण्याच्या सुरात आम्ही हरवलो. आरव माझ्या जवळ आला. त्याने माझे डोके त्यांच्या खांद्यावर ठेवले. मी त्यांच्या हृदयाचे ठोके मोजत होती. त्या ठोक्यात एक सुरेख लाल होता. पाऊस थांबला होता. ढगांमधून चंद्राची झलक दिसत होती. त्या चांदण्यात आरवचा चेहरा अधिकच आकर्षक वाटत होता. त्याने
माझे गाल हातात घेतले आणि माझ्या डोळ्यात पाहिलं. तुझ्या डोळ्यात मला संपूर्ण जग दिसतंय काव्या, तो म्हणाला. त्याच्या बोलण्याने माझ्या मनात प्रेमांचा लाटा उसळल्या. मी त्याच्या जवळ गेले. माझे होठ त्यांच्या होठांना स्पर्शले. तो स्पर्श हळूहळू खोलवर जात होता. त्यांचे हात माझ्या पाठीवरून फिरत होते. त्यांची बोटं त्यांच्या केसात गुंतली होती. त्या क्षणी वेळ थांबल्यासारखा वाटत होता. फक्त आम्ही दोघं होतो. आरवने मला आपल्या जवळ घेतले. त्यांच्या मिठीत मला संपूर्ण जगाचं सुख मिळत होतं. त्याने माझ्या कपाळावर, नाकावर, गालावर आणि मग होठावर हळूहळू स्पर्श केले. का काव्या, तू माझं जग आहेस. माझी मृत पत्नी मला सोडून गेली, पण तू आलीस आणि मी पुन्हा जगलो. तो कुजबुजला. आणि तू माझं सर्वस्व आहे आरव. माझा मृत नवरा गेला, पण तू आलास आणि माझं हृदय पुन्हा धडधडलं. मी उत्तर दिलं. आम्ही गाडीतून बाहेर पडलो. पावसाच्या थेंबांनी भिजलेली जमीन, तिच्यावरून येणारा मातीचा सुगंध, थंडगार हवा आणि आरवचा स्पर्श, सगळं काही परिपूर्ण होतं. आरवने मला गाडीच्या समोरच्या बोनेटवर बसवलं. तो माझ्या समोर उभा होता. हा क्षण मी कधी विसरणार नाही. तुझ्या बरोबरचा प्रत्येक क्षण मी जपून ठेवेन, तो म्हणाला. मी त्यांचा हात धरला. त्यांचा हात माझ्या हातात शांत होता. आमची बोटे एकमेकांची खेळत होती. आरवने मला उठवले आणि मला गाडीच्या दाराशी घेऊन गेला. त्याने मला आपल्या मिठीत घेतले आणि हलकेच उचलले. मी त्यांच्या गळ्यात हात घातला. तू खूप हलकी आहेस, तो म्हणाला. कारण मी तुझ्या प्रेमात उडत आहे, मी हसत म्हणाली. आरवने मला गाडीच्या मागच्या सीटवरच हलकेच झोपवले. तो स्वतः देखील माझ्या जवळ आला. गाडीत प्रकाश थोडा अस्पष्ट होता. त्या प्रकाशात त्यांचे डोळे चमकत होते. त्याने माझे हात आपल्या हातात घेतले आणि त्यांची मसाज करायला सुरुवात केली. तुझे हात खूप सुंदर आहेत, तो म्हणाला. आणि तुझे स्पर्श अमूल्य आहेत. तू मला पुन्हा जगायला शिकवलंस, मीने उत्तर दिलं. त्यांचे हात माझ्या हातावरून हळूहळू माझ्या बाहूवर, खांद्यावर आणि मग पाठीवर फिरू लागले. त्या स्पर्शात प्रेमाचा ओलावा होता. मी माझे डोळे मिटले. त्यांच्या स्पर्शाची अनुभूती मी संपूर्ण शरीराने जाणवत होते. आरवचे हात माझ्या केसांमधून फिरत होते. त्याने माझे केस मागे सरकवले आणि माझ्या मानेवर हळूच स्पर्श केला. तो स्पर्श होता, हलका होता, पण त्यात खोलवर प्रेम होते. माझ्या अंगावर शहारे आले. आरव, मी त्यांचे नाव घेतले. हो, तो म्हणाला. मला तुझा स्पर्श आवडतो. तू मला सुरक्षित वाटतोस, मी कबूल केले. तो हसला. त्याने मला पुन्हा मिठी मारली. त्या मिठीत आमची हृदये एकत्र धडधडत होती. त्यांचा श्वास माझ्या गळ्यात जाणवत होता. मी त्यांचे केस हातात घेतले. ते मऊ आणि रेशमी होते. आजचा दिवस फक्त आपल्यासाठी आहे. भूतकाळ आपल्या मागे आहे. फक्त भविष्य आहे, तो कुजबुजला. मला माहिती आहे, आपण आपले नवीन आयुष्य जगायचंय, मी हळुवारपणे म्हणाली. त्याने मला गाडीत उभे केले. तो माझ्या पाठीमागे उभा होता. त्याने मला मिठी मारली होती. त्यांचे हात माझ्या पोटावर होते. मी मागे वळून त्यांच्याकडे पाहिले. त्यांचे डोळे माझ्यात हरवले होते. त्याने माझ्या कानाशी काहीतरी कुजबुजले. काव्या, मला तुझ्यावर प्रेम आहे. माझ्या आयुष्यात आपल्याबद्दल धन्यवाद. प्रमा प्रणामने मला गाडीच्या आत झोपण्यास सांगितले. मी गाडीत झोपलो. तो माझ्या जवळ आला. त्यांचे हात माझ्या अंगावर हलकेच फिरत होते. त्या स्पर्शाने प्रेम आणि आदर होता. त्याने माझे डोके आपल्या मांडीवर ठेवले. त्यांची बोटं माझ्या केसातून फिरत होती. मी माझे डोळे मिटले. त्या स्पर्शात मी हरवून गेली. काव्या, मला तुझ्या बरोबर संपूर्ण आयुष्य जगायचंय. तू माझी शेवटची प्रेम आहेस, तो म्हणाला. मी देखील. आरव, तुझ्याशिवाय माझं जग अपूर्ण आहे. तू माझं भविष्य आहेस, मी उत्तर दिलं. त्याने मला उठवले आणि माझे गाल हातात घेतले. त्याने माझ्या डोळ्यात पाहिले. त्या डोळ्यात प्रेमाचा सागर होता. त्याने माझ्या होठावर हलकाच स्पर्श केला. तो स्पर्श हळूहळू खोलवर जात होता.
आमच्या होठांचा संगम जणू प्रेमाची एक नवी भाषा निर्माण करत होता. गाडीतून बाहेर पडलो. चंद्र आता पूर्णपणे बाहेर आला होता. त्यांचा प्रकाश चांदीसारखा पसरला होता. आरवने माझा हात धरला आणि आम्ही पुलावर गेलो. पुलाखाली नदी वाहत होती. तिच्यावर चंद्राचे प्रतिबिंब पडत होते. किती सुंदर आहे ना, मी म्हणाले. हो, पण त्याहून सुंदर आहेस तू, आरव म्हणाला. त्याने मला पाठीमागून मिठी मारली. त्यांचे हात माझ्या हाताशी जोडले गेले. आम्ही पुलावर उभो होतो. रात्रीची शांतता, चंद्रप्रकाश आणि आरवचा स्पर्श या तिन्ही मला आनंदाच्या शिखरावर नेले. आरव, या क्षणासाठीच आपण जगतोय का, मी विचारले. हो, असे क्षण जीवनाला अर्थ देतात. आपल्याला दुसरी संधी मिळाली, आपण ती सार्थकी लावायला हवी, तो म्हणाला. त्याने मला गाडीच्या दिशेने नेले. पुन्हा गाडीत बसलो. आरवने गाडीच्या सनरूफला हलके उघडले. वरून तारे दिसत होते. आम्ही गाडीत पडून तारे पाहत होतो. आरवचा हात माझ्या हातात होता. त्याने एक तारा दाखवला. तो तारा मी तुझ्यासाठी शोधला आहे, तो म्हणाला. का, मी विचारले. कारण तो तारा इतरांपेक्षा चमकदार आहे. जसा तू आहेस. तू माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चमक आहेस. तो हसला. त्याच्या बोलण्याने माझे मन प्रेमाने भरून आले. मी त्यांच्या जवळ गेले. त्यांच्या छातीवर डोकं ठेवले. त्यांचे हृदयाचे ठोके माझ्या कानावर पडत होते. त्या डोक्यात संगीत होते. आरव, मला तुझी गरज आहे, मी कबूल केले. आणि मला तुझी, काव्या, तू माझी ताकद आहेस. तू मला पुन्हा प्रेम करायला शिकवलंस, तो म्हणाला. आम्ही तिथून गोव्याच्या दिशेने निघालो. सकाळ झाली होती. आरवने आधीच हॉटेल बुक केले होते. आम्ही थेट हॉटेलमध्ये गेलो. ते एक सुंदर समुद्रकिनारी हॉटेल होते. खोलीतून समुद्र दिसत होता. हॉटेलची खोली मोठी आणि सुंदर होती. मोठी खिडकी होती. तिथून सूर्योदयाचे दृश्य दिसत होते. आरवने खोलीत प्रवेश केला आणि मला मिठी मारली. ही खोली आपली आहे. 2 दिवस फक्त आपण आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात, तो म्हणाला. मी खोलीत पाहिले. तिथे एक मोठा बेड होता. त्यावर गुलाबी पाकळ्या विखुरलेल्या होत्या. एका कोपऱ्यापर्यंत थंबपॅन आणि स्ट्रॉबेरी ठेवलेली होती. आरवने माझ्यासाठी हे सगळं आधीच आयोजित केलं होतं. आरव, हे सगळं कधी केलंस तू, मी आश्चर्याने विचारले. मी तुझा वाढदिवस विशेष बनवायचं ठरवलं होतं. तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून मला वाटत होतं की मी तुला काहीतरी खास देईन, तो हसला. त्याने मला खिडकीजवळ नेले. समुद्राची लाटा किनाऱ्यावर कोसळत होत्या. सूर्याची पहिली किरणे समुद्रात चमकत होती. ते दृश्य अप्रतिम होतं. काव्या, तुझ्या बरोबर असणं हीच माझी सर्वात मोठी सुखाची गोष्ट आहे. तू मला पुन्हा जिवंत केलंस, आरव म्हणाला. मी त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात प्रेम होतं, आदर होता आणि ती एक विशेष चमक होती. मी त्यांच्या होठांवर हळू स्पर्श केला. तो स्पर्श हळूहळू खोलवर गेला. आरवने मला उचलले आणि बेडवर नेले. खोलीत शांतता होती. फक्त समुद्राच्या लाटांचा आवाज होता. आरवने मला बेडवर हलकेच झोपवले. तो माझ्या जवळ आला. त्याने माझे हात आपल्या हातात घेतले. त्यांची बोटं माझ्या हातांच्या बोटांची गुंफली. तुझे हात, तुझे डोळे, तुझा चेहरा, तुझं सगळं मला आवडतं. तू माझं स्वप्न आहेस, तो कुजबुजला. मी हसले. त्याने माझ्या कपाळावर स्पर्श केला. मग माझ्या डोळ्यावर, नाकावर, गालावर आणि मग होठावर. त्या स्पर्शाने माझं मन प्रेमाने भरून गेलं. आरव, तू माझं जग आहेस. माझा मृत नवरा गेला, पण तू आलास आणि मी पुन्हा जगते आहे, मी म्हणाले. आणि तू माझा संपूर्ण विश्व आहेस. माझी मृत पत्नी गेली, पण तू आलीस आणि मी पुन्हा जगलो, मी उत्तरला. आरवने मला मिठी मारली. त्या मिठीत आमची हृदये एकत्र धडधडत होती. त्याचा स्पर्श मला सुरक्षिततेची जाणीव करून देत होता. मी त्याच्या छातीवर डोके ठेवले. त्यांच्या हृदयाचे ठोके मजत होते. तुला माहिती, काव्या, तू मला रोज नवीन प्रेम शिकवतेस, माझ्या जखमा भरतोस, तो म्हणाला. कसं, मी विचारले.
तुझ्या प्रत्येक हातच्यात, प्रत्येक वर्षात, प्रत्येक क्षणात मला प्रेमाचा नवा अर्थ सापडतो. तू माझं औषध आहेस, तो म्हणाला. त्याच्या बोलण्याने माझे डोळे भरून आले. मी त्याच्याकडे पाहिलं. त्याचे डोळे देखील ओलावले होते. आम्ही एकमेकांकडे पाहत होतो. शब्दांची गरज नव्हती. आमचे डोळे बोलत होते. सकाळची वेळ होती. आरवने मला हॉटेलच्या खाली समुद्र किनाऱ्यावर नेले. किनाऱ्यावर कोणीच नव्हतं. रिकामा किनारा, स्वच्छ पाणी आणि सूर्याची किरणे. हा क्षण जणू आमच्यासाठीच निर्माण झाला होता. आरवने माझा हात धरला. आम्ही किनाऱ्यावर चालत होतो. पाण्याच्या लाटा आमच्या पायांना स्पर्श करत होत्या. आरव कधी माझ्याकडे पाहत होता तर कधी दूरवर. त्याच्या डोळ्यात समुद्राची खोली होती. काव्या, या क्षणाची आठवण मी नेहमी जपेन. आपल्या प्रेमाची ही सुरुवात आहे, तो म्हणाला. मी देखील आपण दोघांनी मिळून नवीन आयुष्य सुरू केलंय, मी उत्तर दिले. आम्ही किनाऱ्यावर बसलो. आरव माझ्या मागे बसला. त्याने मला मिठी मारली. त्याची हनुवटी माझ्या खांद्यावर होती. आम्ही समुद्राकडे पाहत होतो. दूरवर एक होडी दिसत होती. ती हळूहळू पुढे सरकत होती. तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण मी कधी विसरणार नाही. तू माझ्या आयुष्यात आलीस, तो क्षणही नाही. आरव कुजबुजला. मी देखील नाही. मला पुन्हा प्रेम करायला शिकवलंस, मी म्हणालो. त्याने माझ्याकडे पाहिले आणि हसला. या हास्यात प्रेम, आनंद आणि कृतज्ञता होती. मी त्याच्याकडे पाहिले. त्याचे डोळे समुद्रासारखे खोल आणि आकाशासारखे स्पष्ट होते. मला तुझ्यावर प्रेम आहे काव्या, माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं प्रेम, तो म्हणाला. आणि मला तुझ्यावर प्रेम आहे आरव, माझं शेवटचं आणि कायमचं प्रेम, मी उत्तर दिलं. आम्ही एकमेकांकडे पाहत होतो. वेळ थांबल्यासारखा वाटत होता. आरवने माझे गाल हातात घेतले आणि माझ्या होठांवर हळू स्पर्श केला. तो स्पर्श हळूहळू खोलवर गेला. समुद्राच्या लाटा आमच्या पायांना स्पर्श करत होत्या, पण आम्ही त्या क्षणात हरवून गेलो होतो. संध्याकाळ झाली होती. सूर्यास्ताची वेळ. आकाशात लाल निरंगी रंग पसरला होता. आरवने मला हॉटेलच्या छतावर नेले. तिथून समुद्र, सूर्यास्त आणि संपूर्ण किनारा दिसत होता. तिथे एक टेबल सेट केले होते. त्यावर मेणबत्त्या पेटत होत्या. हा तुझा वाढदिवसाचा डिनर, आरव म्हणाला. किती सुंदर आहे हे, मी आश्चर्याने म्हणाली. आम्ही डिनर केले. आरवने माझ्यासाठी विशेष केक आणला होता. तो केक माझ्या आवडीचा होता. त्याने केक कापला आणि मला खायला घातला. हा केक मी तुझ्यासाठी बनवला आहे. तू माझ्या आयुष्यात आलीस म्हणून, तो म्हणाला. तुला केक बनवता येतो, मी आश्चर्याने विचारले. तुझ्यासाठी मी काही शिकू शकतो. तू माझं सगळं आहेस, तो हसला. डिनर संपल्यावर आरव माझ्या जवळ आला. त्याने मला मिठी मारली. त्या मिठीत मला त्यांच्या हृदयाचे ठोके जाणवत होते. त्याने माझ्याकडे पाहिले. काव्या, मला तुझ्या बरोबर संपूर्ण आयुष्य जगायचं. हे आपलं दुसरं आयुष्य आहे, तो म्हणाला. तू माझं आयुष्य आहेस आरव, माझं भविष्य आहेस, मी उत्तर दिले. आम्ही खोलीत गेलो. आरवने मला बेडवर बसवले. त्याने माझे पाय धरले आणि त्यांची मसाज करायला सुरुवात केली. त्यांच्या बोटांचा स्पर्श मला सुखावून टाकत होता. मी माझे डोळे मिटले. त्या स्पर्शात मी हरवून गेली. आरव, थांब, मी म्हणाली. काय झालं, त्याने विचारलं. मला तुझ्या जवळ राहायचंय, फक्त तुझ्या जवळ कायमचं, मी म्हणाली. तो हसला. त्याने मला मिठी मारली. त्या मिठीत आमची हृदये एकत्र धडधडत होती. त्या क्षणी आम्ही दोघेच होतो. संपूर्ण जग विसरून गेलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. आम्ही खोलीतून बाहेर पडलो. समुद्र किनाऱ्यावर गेलो. आरवने माझा हात धरला. आम्ही एकत्र चालत होतो. आज आपण परत जायचंय ना, मीने विचारलं. हो, पण आपल्याकडे अजून काही तास आहेत. आपण हे क्षण जगूया, तो म्हणाला.
आम्ही समुद्रात उतरलो. पाणी थंडगार होतं. आरवने मला पाण्यात खेचले. आम्ही एकत्र खेळत होतो. त्यांचे हास्य, त्यांचा स्पर्श, त्यांचंच प्रेम सगळं काही मला जिवंत करत होतं. काव्या, तुला माहिती का तू माझ्यासाठी किती खास आहेस? तू माझी खरी संधी आहेस, तो म्हणाला. सांग, मी म्हणाली. तू माझं सर्वस्व आहेस, माझा श्वास आहेस, माझी सुख, माझं सगळं. तू मला पुन्हा जगायला शिकवलंस, तो म्हणाला. त्याने मला मिठी मारली. त्या मिठीत मला सुरक्षितता, प्रेम आणि आनंद जाणवला. आम्ही पाण्यात उभे होतो. त्यांच्या मिठीत मी हरवून गेली होती. आरव, या 2 दिवसाची आठवण मी कधी विसरणार नाही. हे आपलं नवीन आयुष्य आहे, मी म्हणाली. मी देखील, काव्या. हे 2 दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस आहेत. तू आलीस म्हणून, तो म्हणाला. आम्ही पाण्यातून बाहेर आलो. आरवने मला टॉवेल दिला. आम्ही खोलीत गेलो, अंघोळ केली आणि तयार झालो. हॉटेलमधून चेकआउट केले. आम्ही गाडीत बसलो. मुंबईच्या दिशेने निघालो. आरव गाडी चालवत होता. मी त्याच्या शेजारी बसली होती. त्यांचा हात माझ्या हातात होता. गाणी सुरू होती. आरव, खूप आनंद झाला या ट्रिपचा. तू मला खूप खास वाटलंस, मी म्हणाली. मला आनंद झाला की तुला आवडली. तू माझ्यासाठी खूप महत्वाची आहेस, तो म्हणाला. तुझ्या बरोबर कोणतीही ट्रिप आवडते कारण तू माझा आहेस, मीने उत्तर दिलं. तो माझ्याकडे पाहून हसला. त्याने माझा हात उचलून त्यावर हळू स्पर्श केला. माझे हृदय प्रेमाने भरून आले. आम्ही मुंबईच्या दिशेने प्रवास करत होतो. मागे गोवा समुद्र, सूर्यास्त आणि प्रेमाचे क्षण होते. पुढे मुंबई, घर, कुटुंब आणि आमचे नवीन आयुष्य होते. काव्या, मला आशा आहे की हा वाढदिवस तुला आवडला असेल. मी तुझ्यासाठी काही करू शकतो, आरव म्हणाला. आरव, हा माझा सर्वात आवडता वाढदिवस आहे कारण तू होतास, मीने उत्तर दिले. संध्याकाळ झाली होती. आम्ही मुंबईत पोहोचलो. घरात सगळे आमची वाट पाहत होते. मुलांनी मला मिठी मारली. सासू सासऱ्यांनी विचारपूस केली. आम्ही दोघे हसत होतो. रात्री जेवण झाल्यावर आम्ही आमच्या खोलीत गेलो. आरवने मला मिठी मारली. धन्यवाद काव्या, या 2 दिवसांसाठी. तू माझ्या आयुष्यात आलीस म्हणून, तो म्हणाला. मला धन्यवाद द्यायचे आहेत, आरव, या सुंदर सरप्राईजसाठी. तू मला पुन्हा प्रेम करायला शिकवलंस, मी म्हणाली. तू माझ्यासाठी खूप खास आहेस. तुला आनंदी पाहणं माझं सुख आहे. तू माझी दुसरी संधी आहेस, तो म्हणाला. मी त्यांच्या ओठावर हळू स्पर्श केला. तो स्पर्श हळूहळू खोलवर गेला. त्या स्पर्शात आमच्या 2 दिवसांची सगळी स्मृती होती. पाऊस, चंद्रप्रकाश, समुद्र, सूर्यास्त आणि प्रेमाचे अनमोल क्षण. आरव, मला तुझ्यावर प्रेम आहे कायमचं, मी म्हणाली. आणि मला तुझ्यावर प्रेम आहे काव्या, कायमचं. हे आपलं दुसरं आयुष्य आहे. आपण ते पूर्ण जगूया, तो उत्तरला. आज त्या गोवा ट्रिपला काही दिवस झालेत, पण त्या 2 दिवसांनी आठवण माझ्या मनात ताजी आहे. पावसातील आरवसा स्पर्श, चंद्रप्रकाशातील त्यांचे प्रेम, समुद्र किनाऱ्यावरील त्यांची मिठी आणि हॉटेलमधील प्रेमळ क्षण, हे सगळं माझ्या मनात कायमचं कोरलं गेलंय. आरवच्या प्रेमाने मला नवी ऊर्जा मिळाली. त्याच्या स्पर्शाने मला नवीन जिवंतपणा आला. त्यांच्या बोलण्याने मला नवा आत्मविश्वास मिळाला. तो माझ्यासाठी फक्त जोडीदार नाही, तर माझा सर्वोत्तम मित्र, माझा प्रेरणास्रोत आणि माझं संपूर्ण जग आहे. आमच्या नात्याला फार कमी वर्ष झालीत, पण अजूनही तो माझ्यात एक नवीनपणा शोधतो. अजूनही तो मला प्रेमाचा नव्या भाषा शिकवतो आणि अजूनही मी त्यांच्या प्रेमात हरवून जाते. आरवचा वाढदिवस लवकरच येणार आहे. मी त्याला असाच एक सरप्राईज देणार आहे, कारण जसा तो माझ्यासाठी खास आहे, तसे मी देखील त्याच्यासाठी खास बनवू इच्छिते. त्याने मला पुन्हा जगायला शिकवलं. मी त्याला पुन्हा प्रेम करायला शिकवलं.
प्रेम म्हणजे फक्त रोमांस नाही, प्रेम म्हणजे एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या दुःखात सुखात सोबत असणं आणि हे सगळं आमच्या नात्यात आहे. आरवने मला हेच शिकवलं. ही कथा मी लिहिते आहे कारण या क्षणाची आठवण कायम ठेवायची आहे. जेव्हा आपण वृद्ध होऊ तेव्हा या आठवणी आम्हाला पुन्हा तरुण करतील. जेव्हा आपल्या नात्यात कधी कठीण क्षण येतील तेव्हा या आठवणी आम्हाला एकमेकांशी जोडून ठेवतील. आरव, तुला धन्यवाद या सुंदर वाढदिवसांसाठी, या अप्रितम प्रेमांसाठी आणि या अनमोल क्षणांसाठी. मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. तू माझं सर्वस्व आहेस आणि कायमच राहशील. तू मला पुन्हा जगायला शिकवलंस. मी तुझी कायमची ऋणी आहे. ही होती आरव आणि काव्या यांची प्रेमकथा. एक सामान्य वाढदिवस जो असामान्य बनला. एक सरप्राईज ट्रिप जी प्रेमाची सफर बनली. पावसांची सरी, चंद्रप्रकाश, समुद्र किनारा आणि प्रेमाचे अनमोल क्षण या सगळ्यांनी त्यांच्या नात्याला नवी उंची दिली. त्यांच्या या कथेतून आपल्याला कळते की प्रेम फक्त तरुणपणात नसतं, ते प्रत्येक वयात प्रत्येक क्षणात असतं. फक्त ते जपायचं असतं, समजून घ्यायचं असतं आणि अनुभवायचं असतं. काहीही झालं तरी प्रेम कधी संपत नाही, ते फक्त बदलते. कथा लपून राहतं, पण थोडी संधी दिली, थोडा वेळ दिला तर पुन्हा तसंच ताजं होतं, तसंच तरुण होतं. आरव आणि काव्या यांचे प्रेम कायमचे आहे कारण त्यांनी एकमेकांना दुसरी संधी दिली. त्यांनी एकमेकांच्या जखमावर मलम लावले. त्यांनी एकमेकांना पुन्हा जगायला शिकवलं आणि त्यांची ही कथा कायमची आठवणीत राहील. मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रोमांचक कथा पाहण्यासाठी आमच्या मनचंचल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला अजून छान आणि इंटरेस्टिंग भाग घेऊन यायला खूप मोटिवेशन देतो. पुढचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे बेल आयकॉन ऑन करा आणि आमच्यासोबत